मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुबाधा दूर करण्यासाठी जे लोक सतत तुम्हाला त्रास देतात त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा देण्यासाठी, जे लोक तुम्हाला रडवतात त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या पायाशी आणण्यासाठी, जे लोक तुमचा सतत अपमान करतात त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची लायकी दाखवून देण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. आत्ताच्या काळात मित्र खूप कमी असतात आणि शत्रू खूप जास्त असतात. कित्येक वेळा आपल्याच घरातली लोक आपल्याला रडवत असतात. ज्या लोकांना आपण जीव लावतो, ज्या लोकांवरती आपण खूप प्रेम करतो, पुढे तीच लोक आपला विश्वासघात करतात. बरेच पती आणि पत्नी असे आहेत की ज्यांचं पटत नाही. पती त्रास देतोय, कधी पत्नी त्रास देते. बघा, जर तुमच्याही घरात सतत भांडणं होत असेल, तुमच्याही आयुष्यात असं एखादं नातं असेल जिथे तुमचं पटत नसेल, एखादा तुमचाच जवळचा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, कोणीतरी सतत तुमच्याशी शत्रुत्वाने वागत असेल, तुम्ही काहीतरी छान केलं, घरात एखादी नवीन वस्तू घेतली की कुणाच्या तरी डोळ्यावर येते, मग अमावस्येला पौर्णिमेला उपाय केले जातात, अमावस्येला घराच्या समोर उतारे केले जातात. बघा, कित्येक वेळा समस्या मी स्वतः भोगलेल्या आहेत आणि कित्येक वेळा समस्या मी स्वतः बघितलेल्या आहेत. बघा, जर या समस्या तुमच्याही आयुष्यात किंवा तुमच्याही घरात असतील तर आत्ता मी तुम्हाला लिंबाचा आणि हळदीचा जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. शत्रूला पूर्णतः नष्ट करण्यासाठी, त्याचे जे काही त्रास आपल्याला आहेत ते आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी हे अत्यंत पॉवरफुल उपाय आहेत. आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडतोय, चांगला वाटतोय, त्या दिवशी हा पहिला उपाय. या उपायासाठी हवंय एक लिंबू. आता मी इथे अर्ध लिंबू घेतले कारण माझ्याकडे अख्खं लिंबू नाही आहे, पण तुम्हाला लागणार आहे अख्खं लिंबू. छान असं एक अख्खं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे. लिंबू स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. या लिंबावरती खूप डाग दिसत आहेत तुम्हाला, असं लिंबू घ्यायचं नाही. व्यवस्थित फ्रेश असणारं, छान पिवळं नको, खूप हिरवं नको, असं मध्यम असणारं लिंबू घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याने लिंबू धुतल्यानंतर घरातल्या एका दक्षिण भागात, नाही तर घरातल्या कुठल्याही एका शांत ठिकाणी एक आसन घालायचं. म्हणजे बसण्यासाठी चटई वगैरे घ्यायची आणि त्याच्यावरती बसायचं. बसल्यानंतर जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे, बघा, जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाच्या मध्ये 4 भाग करायचे. म्हणजे समजा हे लिंबू आहे तर एक अशी उभी चीर द्या, एक आडवी चीर द्या. पूर्ण सेपरेट भाग नाही करायचे, फक्त चीर. एक उभी चीर घालायची, एक आडवी चीर घालायची. ठीक आहे, एक समोर आणि एक आडवी, असे 2 भाग केल्यानंतर तुम्हाला त्या लिंबाच्या मध्ये 7 चिमूटभर हळद घालायची आहे. 7 चिमूटभर. उजव्या हातात हळद घ्या आणि इथे घाला. उजव्या हातात हळद घ्या, पुन्हा या लिंबामध्ये घाला. प्रत्येक वेळी हळद लिंबामध्ये घालत असताना तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव घेऊन फक्त एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. सर्वनाशाय विघ्नेय, शत्रूचं नाव घ्या. सर्वनाशाय विघ्नेय तृप्ती स्वाहा. सर्व विघ्नेय नाशाय कांचन स्वाहा. सर्व विघ्नेय नाशाय सुरेखा स्वाहा. सर्व विघ्नेय नाशाय पल्लवी स्वाहा. म्हणजे जे नाव आता मी घेतले तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन 7 चिमूटभर हळद तुम्हाला या लिंबात घालायची आहे. आणि त्याच्यानंतर त्या हळदीच्या वरती तुम्हाला एक अर्धा चमचाभर राईचं तेल घालायचं आहे. राईचं म्हणजे मोहरीचं जे तेल असतं, अर्धा चमचाभर त्याच्यामध्ये ते मोहरीचं तेल घाला. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक छान अशी मोठी कापराची वडी ठेवायची आहे. आपल्या घरात जो भीमसेनी वगैरे कापूर असतो तोच घ्या. एक पूर्ण मोठी वडी भीमसेनी कापराची त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि आता हा कापूर पेटवायचा आहे. कापूर पेटत असताना त्यामध्ये घातलेलं तेल पेटेल, त्याखाली असणारी हळद पेटेल आणि जे लिंबावरती असणारं म्हणजे असतं हे पाण्यासारखं, ते सुद्धा कुठेतरी थोडंसं तडतडेल. आता जसं कापूर पेटेल तसं त्यातून एक सुगंध येईल, त्यातून धूर होईल, त्यातून अग्नी बाहेर येईल. त्या अग्नीमध्ये तुम्हाला एक चिमूटभर, बघा, त्या अग्नीमध्ये एक चिमूटभर तुम्हाला मीठ घालायचं आहे. जे मीठ तुम्ही घालणार आहात ते मीठ 7 वेळा फुंकून घ्यायचं आहे. एक चिमूटभर मीठ समजा मी हातात घेतलं,
असं 7 वेळा फुंकायचं आहे आणि 7 वेळा फुंकलेलं हे मीठ तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हे पूर्ण शांत होऊ द्यायचं आहे. जेव्हा हे शांत होईल, हे कुठेतरी विझेल, हे कुठेतरी थंड होईल, तेव्हा हेच लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर ज्या शत्रूच्या नावाने तुम्ही केलेलं आहे तर त्या शत्रूच्या नावाने ते जमिनीत तुम्हाला काढायचं आहे. एखादं मोठं झाड असेल, तुळस सोडून त्याच्या मातीत दाबा, किंवा जमीन असेल, एखादा माळ असेल, शेत असेल, काही मोकळी जागा असेल तर त्या मातीमध्ये हे लिंबू तुम्हाला दाबायचं आहे. बघा, हा उपाय तुम्ही महिन्यातून 2 वेळा करा. म्हणजे आज हा उपाय केला, 15 दिवस जाऊ द्या, पुन्हा हा उपाय करा. महिन्यातून फक्त 2 वेळा हा उपाय करून बघा. ज्या शत्रूच्या नावाने हा उपाय केला आहे, ज्याच्या नावाने ते लिंबू फुंकलं आहे, ज्याच्या नावाने ती हळद घातलेली आहे, ज्याच्या नावाने तुम्ही ते पुरलं आहे, जमिनीत गाडलं आहे, तुम्हाला सांगते त्याचा त्रास, त्याचं वाईट, तो जे काही तुमच्यासोबत चुकीचं करत होता सगळंच्या सगळं संपेल. जी काही शत्रुबाधा होती ती पूर्णतः संपेल. दुसरा उपाय सांगते, खूप सोपा उपाय आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात नारळ असतो किंवा कुठल्याही दुकानात सहज नारळ मिळतो. एक पाणीदार असणारा नारळ घरी आणायचा आहे. खूप सालं असतील ती काढायची आहेत. जो नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाच्या वरती तुम्हाला कोळशाने, कोळसा बघा असतो, आपण लाकडं पेटवत असतो तो कोळसा असतो, इस्त्री करतो लॉन्ड्रीमध्ये तिथे कोळसा असतो, वीटभट्टी असेल तिथे कोळसा असतो, मके वगैरे भाजून देतात त्यांच्याकडे पण कोळसा असतो, कुठे पण कोळसा मिळेल. एक कोळसा घ्यायचा आहे, थोडासा गरम करा, काळा करा आणि त्या कोळशाने नारळावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहा. यानंतर हा नारळ जो आहे, हा नारळ स्वतःवरून 7 वेळा उतरवा. पतीसाठी करताय, पतीचा शत्रू आहे तर पतीवरून 7 वेळा उतरवा. मुलांचे शत्रू आहेत, मुलांसाठी करताय, मुलांवरून 7 वेळा उतरवा. ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीवरून 7 वेळा हा नारळ उतरवायचा आहे. नाव लिहून तो उतरवायचा आहे. आता हा नारळ जो आहे तो घरात 24 तास ठेवायचा आहे. 24 तास पूर्ण झाल्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर येऊन मेन मुख्य दरवाजाच्या समोर फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर तो जो नारळ आहे ते घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे. बघा, हा उपाय तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने केला आहे, ज्याचं नाव त्या कोळशाने तिथे लिहिलं आहे, ज्याच्या नावाने तुम्ही तंत्रिक मंत्रिक केला आहे, तुम्हाला सांगते तो तुमचा कितीही कठीण असणारा, कितीही त्रास देणारा, कितीही वाईट असणारा शत्रू असेल तो पूर्णतः क्षमेल. जो शत्रू सतत विघ्न आणत होता, अडचणी आणत होता, तो शत्रू पूर्णतः सुधारेल. खूप साधे आणि खूप सोपे उपाय आहेत हे. या दोघांपैकी कुठला पण एक करा, शक्य असेल तर 2 करा.